Hello friends, welcome back to our YouTube channel English Developers. Friends, in this video we are going to learn the topic 1.5, the necklace. It's part 2 from 9th standard textbook. So friends, if you haven't subscribed to this channel yet, please subscribe it and hit the bell icon to get our latest video updates. So let's get start our video. The necklace part number 2. The necklace part number 2. Matilda and her husband searched for the necklace but in vain. Loisel went to the police, newspapers, cab companies, but there was no use. 1 week later, they went to some jewelers, saw a similar necklace for 40,000 francs. Loisel had 18,000 francs. They went to moneylenders. Mathilde did housework. Her husband worked overtime. This went on for 10 years. One day she saw Madame Forstier's, who did not recognize this old hag Mathilda. Mathilda had lost Forster's artificial necklace and had returned a genuine diamond necklace. Her husband was kind and considerate person. He wanted to give the best to his wife to fulfill her needs, even though he was so poor. Matilda व तिच्या पतीने हार हरवल्याची पोलिसाकडे तक्रार केली. हार शोधण्याची खूप प्रयत्न केला, परंतु हार कुठेही सापडला नाही. हाराचा फासा तुटल्याने तो परत करण्यासाठी काही दिवस लागेल असे मॅटिल्डाने फॉस्टियरला सांगितले. मूळ हारासारखा दिसणारा नवीन हार 36,000 फ्रँक्स ही रक्कम देऊन विकत घेतला. हा हार विकत घेण्यासाठी काही कर्ज काढले व हा नवीन हार फॉस्टियरला परत केला. पैसे नसल्याने गरीब झालेल्या मॅथिल्डा व तिच्या पती यांनी घर बदलले व दोघे पैसे कमवू लागले. घेतलेले कर्ज फेडण्यासाठी त्यांना 10 वर्ष लागली. त्यानंतर मॅथिल्डा व फॉस्टियर यांची भेट झाली व हरवलेला हार शोधण्यासाठी व नवीन हार विकत घेण्यासाठी किती त्रास झाला व इतर सर्व काही मॅथिल्डाने तिला सांगितले. मॅथिल्डेला दिलेला हार हा खोटा होता व त्याची किंमत फक्त 500 फ्रँक्स होती असे फॉस्टियरने मॅथिल्डाला सांगितले. हे या दुसऱ्या पार्ट मध्ये आपल्याला पाहायचं आहे. नाव कम्प्लीट आता बघूया आपण, लाईन टू लाईन बघूया. बघा या सेकंड पार्ट मध्ये दिलेलं काय आहे ते आपण बघितलं. आता नाव कम्प्लीट लाईन टू लाईन. पार्ट नंबर 2. They look in the folds of her dress, in the folds of her cloak, in her packets, everywhere. बघा त्यांनी तिच्या ड्रेसच्या घड्यामध्ये पाहिले, तिच्या वरच्या जाग्यामध्ये, तिच्या खिशामध्ये सगळीकडे शोधले. बट दे कुड नॉट फाइंड इट. पण त्यांना तो काही कुठेही सापडला नाही. आर यू शुअर यू स्टील हॅड इट ऑन व्हेन यू लेफ्ट द हॉल, ही आस्क्ड. तुला खात्री आहे आपण हॉलवरून निघालो तेव्हा तो तुझ्या गळ्यातच होता, त्याने विचारले. येस, आय टच इट इन द हॉल ॲट द मिनिस्ट्री. हो, मंत्रालयातील हॉलमध्ये असताना मी त्याला स्पर्श करून पाहिलंही होतं असं ती बोलली. बट इफ यू हॅड लॉस्ट इट इन द स्ट्रीट वी वुड हॅव हर्ड इट फॉल. इट मस्ट बी इन द कॅब. पण जर तो रस्त्यावर हरवलेला असता तर तो खाली पडताना आपल्याला त्याचा आवाज ऐकू आला असता. तो नक्कीच टॅक्सीमध्ये पडला असेल. येस, दॅट्स प्रॉबेबली इट. डिड यू टेक हिज नंबर? हो, तसंही असेल. तू टॅक्सीचा क्रमांक घेतला आहेस का? नो, नाही म्हणतोय बा तो. नाही. दे स्टार्टेड ॲट इच अदर्स टर्न्स. सॉरी, दे स्टेअर ॲट इच अदर्स टर्न. त्यांनी हताशपणे एकमेकाकडे पाहिले. ॲट लास्ट लॉयझेल पुट हिज क्लोथ्स ऑन अगेन. आय एम गोइंग बॅक, शी सेड्स. ओव्हर द होल रूट वी वॉक अँड सी इफ आय कॅन फाइंड इट. शेवटी
लॉयझेलने पुन्हा अंगावर कपडे चढवले. मी परत जातो, तो म्हणाला. जिथून आपण चालत गेलो हो त्या पूर्ण रस्त्यावरून आणि तिथे कुठे सापडतो का ते पाहतो. ही लेफ्ट. तो बघा निघून जातो. तो निघाला. शी रिमेन इन हर बॉल ड्रेस ऑल नाईट, हर माइंड ब्लँक. पहा, ती सुन्न डोक्याने रात्रभर तिच्या पार्टी ड्रेसमध्येच तशीच बसून राहिली. हर हजबंड रिटर्न्स ॲट अबाउट 7 o'clock. साधारणतः 7 वाजण्याच्या सुमारास तिचा नवरा घरी परतला. ही हॅड फाउंडेड नथिंग. पण त्याला काहीच सापडले नव्हते. ही वेंट टू द police, to the newspapers to offer a reward to the cab companies. Everywhere the tiniest glimmer of hope led him. तो पोलिसांच्याकडे गेला. वृत्तपत्र कार्यालयात जाऊन त्याने इनाम जाहीर केले. टॅक्सीच्या कार्यालयामध्ये जिथे कुठे अद्भुत आशेचा किरण वाटेल तिथे सगळीकडे जाऊन त्याने चौकशी केली. She waited all day in despair at this frightful frightful disaster. या घडलेल्या अनर्थामुळे निराश होऊन ती दिवसभर वाट पाहत राहिली. Loisel returns in the evening, a hollow pale figure. He had found nothing. संध्याकाळी हताश होऊन थकून लॉयझेल घरी परत आला. त्यांच्या हाती काहीच लागले नव्हते. यू मस्ट राईट टू युअर फ्रेंड्स, ही सेड. टेल हर यू हॅव ब्रोकन द क्लॅप्स ऑफ हर नेकलेस अँड दॅट यू आर हॅव्हिंग इट मेंडेड. तू तुझ्या मैत्रिणीला लिहून कळव की तो म्हणाला की तू तुझ्या मैत्रिणीला लिहून कळव की तिच्या हाराचा फासा तुझ्या हातून तुटलाय आणि तो म्हणून तू तो दुरुस्तीला दिला आहेस असं तिला सांग. It will give us time to look some more. म्हणजेच अजून थोडा शोधायला आपल्याला अवधी मिळेल, टाइम मिळेल, वेळ मिळेल. She wrote as he dictated. त्याने सांगितल्याप्रमाणे तिला कळवलं किंवा लिहिलं, पत्र सुद्धा पाठवलं. At the end of 1 week they had lost all hope. आठवडा संपला तशी त्यांची उरली सुरली आशा मावळली. And Loisel, who suddenly looked aged, declared, we must consider how to replace the jewels. तो दागिना कसा भरून देता येईल याची आपण विचार केला पाहिजे. असं आठवडा संपला तशी तिची उरली सुरली आशा मावळली आणि एकाएकी म्हातारा दिसू लागलेला लॉयझेल म्हणाला, तो दागिना कसा भरून देता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. रिप्लेस केला पाहिजे, तो भरून दिला पाहिजे. And so they went from jewelers to jewelers looking for a necklace like a other one, consulting their memories, both sick with grief and anguish. म्हणजे आणि मग ते दोघे आपापल्या स्मरणशक्तीला ताण देत हुबेहूब त्या हारासारखा दिसणाऱ्या हाराच्या शोधार्थ एका सराफाकडून दुसऱ्या सराफाकडे फिरत राहिले. दोघेही दुःखाने आणि व्यथेने व्याकुळ किंवा त्रस्त झाले होते. In a shop at the Palais Royal or the Palais Royal, they found a string of diamonds which seems to be exactly what they were looking for. पॅले रॉयल इथल्या एका दुकानात ते शोधत असलेला हुबेहूब तसाच एक हिऱ्यांचा हार त्यांना दिसला. इट वॉज वर्थ 40,000 francs. त्याची किंमत 40,000 फ्रँक होती. दे कुड हॅव इट फॉर 36,000. पण त्यांना तो 36,000 मिळू शकणार होता. सो दे बेग द ज्वेलर नॉट टू सेल इट फॉर 3 days. त्यांनी त्या सराफाला 3 दिवस तो हार कोणालाही विकू नकोस अशी कळकळीची विनंती केली. अँड दे मेड अन अरेंजमेंट दॅट ही वुड टेक इट बॅक फॉर 34,000 francs if the other necklace was found before the end of February. आणि तो फेब्रुवारी महिन्याअखेरपर्यंत जर मूळचा हार सापडला तर हा नवा हार 34,000 franc मध्ये तो सराफ परत घेईल असाही त्यांनी करार केला. Loisel had 18,000 francs which his father had left him. लॉयझेलकडे त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी ठेवलेले 18,000 फ्रँक होते.
ही वुड बोरो द रेस्ट. बाकीचे तो उसने घेऊ शकला असता. अँड ही डीड बोरो. आणि ते तसंच त्याने पैसे बघा खरोखरच उसने घेतले सुद्धा. ही गेव नोट्स, मेड रुइनस अग्रीमेंट्स, डेल्ट विथ एव्हरी टाइप्स ऑफ मनी लेंडर्स. त्याने लिखित पावत्या केल्या, तोट्याचे करार केले, सर्व प्रकारच्या सावकाराशी सौदे केले. देन ही वेंट टू गेट द न्यू नेकलेस अँड लेड डाऊन ऑन द ज्वेलर्स काउंटर 36,000 फ्रँक्स. अखेरीस तो नवीन हार विकत घेण्यासाठी गेला आणि त्याने सराफाच्या काउंटरवर 36,000 फ्रँक्स ठेवले. When Madame Loisel took the necklace back, Madame Forestier said cloudly, "You should have returned it sooner. I might have needed it." मॅडम लॉयझेल जेव्हा हार परत करण्यासाठी मॅडम फॉरेस्टियर्सकडे गेल्या तेव्हा ती म्हणाली, तू हा लवकर परत केला असतास तर बरे झाले असते. मला याची कदाचित गरज पडली असते. From then on, Madame Loisel knew the horrible life of very poor. आणि त्यानंतर दरिद्री लोकांचे आयुष्य काय असते त्याचा दारुण अनुभव मॅडम लॉयझेल घेऊ लागली. बट शी प्लेड हर पार्ट हिरोइकली. परंतु तिने ती भूमिका मोठ्या धीराने निभावली. हिरोइकली म्हणजे धीराने. द ड्रेडफुल डेट्स मस्ट बी पेड. कर्जाचा प्रचंड मोठा डोंगर फेडायचा होता आणि तो ती करणार सुद्धा होती. अँड शी वुड पे इट. ती पे सुद्धा करणार होती. दे डिसमिस देअर मेड. दे डिसमिस देअर मेड. मेड म्हणजे सर्वंट. दे चेंज देअर लॉजिंग्स. दे एंटर अ कॅरेड अंडर द रूफ. बघा त्यांनी आपल्या मोलकरणीला त्या मेड म्हणजे मोलकरीण सर्वंटला मोलकरणीला कामावरून कमी केले. आपले राहते ठिकाण किंवा घर बदलले आणि एका छप्पर असलेल्या पोटमाळावजा खोलीत ते भाड्याने राहू लागले. शी केम टू नो द ड्रॉजरीज ऑफ हाऊसवर्क. घरकामातील अपार कष्टाची, स्वयंपाकघरातील नावडत्या रटाळ कामांची तिला आता जाणीव झाली होती. हाऊसवर्क, द odious labors of the kitchens. She came to know drudgery of the homework, housework, the odious labors of the kitchen. म्हणजे बघा घरकामातील अपार कष्टाची, स्वयंपाकघरातील नावडत्या रटाळ कामाची तिला आता जाणीव झाली होती. She washed the dishes, the dirty lines. She carried the garbage down to the street every morning and carried off the water, stopping at each landings to catch her breath and dress like a commoner or the commoners. आता ती रोज धुनी भांडी करायची, सकाळी रस्त्यापर्यंत कचरा नेऊन टाकायची आणि पाणी भरून वर नेताना जिन्यातल्या प्रत्येक टप्प्यावर दमून भागून श्वास घेत थांबायची. आता तिची राहणी अगदी एखाद्या सामान्य स्त्रीसारखी झाली होती. शी हॅड टू बार्गेन ॲट मार्केट्स, क्वारल अँड फेस इन्सल्ट ओव्हर एव्हरी मिझरेबल सो. एकेका सू या क्षुल्लक किमतीच्या नाण्यासाठी तिला बाजारात घासाघीस करावी लागे. कधी भांडण तर कधी अपमान सहन करावा लागे. त्याच्या बदल्यात each month they had to pay some loans, renew others, get more time. दर महिन्याला त्यांना काही कर्ज चुकते करावे लागे तर काही कर्ज जास्त काळासाठी नव्याने सुरू करावे लागे. Her husband worked extra every evening, doing accounts for a tradesman and often late into the night. He sat copying a manuscript at 5 sous a page. तिचा नवरा जास्तीचे काम करण्यासाठी रोज संध्याकाळी एका व्यापाऱ्याकडे हिशेबाचे काम करण्यासाठी जाई आणि त्यानंतर अनेकदा रात्री उशिरापर्यंत जागून एका पानाला 5 सू म्हणजे कमी किमतीचे फ्रेंच नाणे या दराने एका हस्तलिखिताच्या लिखाणाचे काम करीत बसे. अँड धिस लाईफ लास्टेड 10 years. आणि 10 वर्षे त्यांनी असे आयुष्य काढले. ॲट द एंड ऑफ 10 years दे हॅड पेड ऑफ एव्हरीथिंग, इवन द इंटरेस्ट. 10 वर्षात त्यांनी व्याजासकट सर्व कर्ज फेडून टाकले. मॅडम लॉयझेल्स लुक ओल्ड नाऊ.
मॅडम लॉयझेल आता वयस्कर दिसू लागले होते. मॅडम ती वयस्कर दिसू लागली होती. ऑफन शी ब्रूडेड ओव्हर द पास्ट व्हॉट वुड हॅव हॅपन इफ शी हॅड नॉट लॉस्ट दिस नेकलेस. ती अनेकदा भूतकाळ आठवून कुढत बसायची. हार जर आपल्या हातून हरवलाच नसता तर काय झाले असते. आपले आयुष्य किती विचित्र असते, क्षणभंगूर असते बा. हाऊ स्ट्रेंज लाईफ इज, म्हणजे आपले आयुष्य किती विचित्र असते. हाऊ फिकस, किती क्षणभंगूर. हाऊ लिटल इज नीड फॉर वन्स टू बी रुइन ऑफ सेव्ह. एखादी छोटीशी गोष्ट सुद्धा कशी जीवनाच्या अधोगतीचे किंवा उन्नतीचे कारण बनू शकते. अशा पद्धतीने ती आठवण काढायची. One Sunday, as she was walking in the campus, walking in campus of the campus, Elise, suddenly she saw Madame Faustus, still young, still beautiful, still charming. एका रविवारी शॅम्पस एलिझे मधून जात असताना तिला अचानक मॅडम फॉस्टियर्स दिसली. अजून तशीच तरुण, तशीच सुंदर आणि तशीच आकर्षक होती. मॅडम लॉयझेल्स फेल्स इमोशनल. तिला बघून मॅडम लॉयझेल भावूक झाली. इमोशनल म्हणजे भावूक झाली. शुड शी स्पीक टू हर, तिच्याशी बोलावे की नको बा असं तिला झालं. येस ऑफकोर्स, हो नक्कीच आपण बोलूया. अँड नाऊ दॅट शी हॅड पेड शी वुड टेल हर ऑल, व्हाय नॉट. आणि आता कर्जमुक्त झाल्यानंतर तिला सर्व काही सांगायला काय हरकत नाही. होय, नाही नाही काहीच हरकत नाही असे ती विचार करू लागली. शी वेंट अप टू हर. गुड मॉर्निंग जिनी और जिनी बा, शुभ प्रभात जिनी, ती तिच्यापाशी जाऊन म्हणाली. द ऑदर ॲस्टॉनिश टू बी ॲड्रेस सो फॅमिलियरली बाय धिस कॉमन वुमन डिड नॉट रेकग्नाइज हर. शी स्टॅमर. तिने मात्र एका सामान्य महिलेने इतक्या जवळीकपणे आपल्याला हाक मारावी असे आश्चर्य वाटून तिला ओळखले नाही. ती गडबडून म्हणाली. काय म्हणाले बा स्टॅमर. बट मॅडम आय डोंट नो, परंतु मॅडम मी तुम्हाला ओळखलंच नाही. यू मस्ट हॅव मेड अ मिस्टेक. तुम्हाला ओळखलं नाही, तुमची काहीतरी चूक होते का. नो, आय एम मॅथिल्ड लॉयझेल. नाही, मी मॅथिल्डा लॉयझेल आहे. तुम्हाला ओळखलं नाहीस का. हर फ्रेंड्स अटर अ क्राय. ओ माय पुअर मॅथिल्ड और मॅथिल्डा, हाऊ यू हॅव चेंज. नाही, मी मॅथिल्डा बाद बोलते. अगं मॅथिल्डा, तू काय अवस्था झाली तुझी. तिची मैत्रीण मोठ्याने ओरडली. येस, आय हॅव हॅड सम हार्ड टाइम सिन्स आय लास्ट सॉ यू अँड मेनी मिझरीज अँड ऑल बिकॉज ऑफ यू. होय, तुला शेवटची भेटले होते त्यानंतर माझा खडतर काळ सुरू झाला आणि प्रचंड हालही, आणि ते सर्व काही तुझ्यामुळेच झाले. अँड बिकॉज ऑफ यू, तुझ्यामुळेच झाले. मी, हाऊ कॅन दॅट बी. तिची मैत्रीण म्हणते माझ्यामुळे हे कसं शक्य आहे. यू रिमेंबर दॅट डायमंड नेकलेस दॅट यू लेंट मी टू विअर टू द मिनिस्ट्री पार्टी. तुला आठवतं मंत्रालयातील पार्टीसाठी तो हिऱ्यांचा हार तू मला घालायला दिला होतास. येस, वेल, हो मग त्याचं काय झालं. वेल, आय लॉस्ट इट. हो, मग तो माझ्याकडून लॉस्ट झाला, हरवला होता तो. व्हॉट डू यू मीन. यू ब्रॉट इट बॅक. म्हणजे काय, तू तर तो मला परत केला होतास. आय बॉट यू बॅक अनदर एक्झॅक्टली लाईक इट. हुबेहूब तसाच दुसरा मी तुला तो परत केला होता. अँड इट हॅज टेकन अस 10 years टू पे फॉर इट. आणि मात्र त्याची किंमत चुकवायला आम्हाला 10 वर्ष लागली. इट वॉजंट इझी फॉर अस. वी हॅड व्हेरी लिटल. आमच्याकडे फारसं काही नव्हतं, त्यामुळे आम्हाला ते खूप कठीण गेलं. बट ॲट लास्ट इट इज ओव्हर अँड आय एम व्हेरी ग्लॅड. आमच्याकडे फारसं काही नव्हतं त्यामुळे आम्हाला ते खूप कठीण गेलं होतं, पण आता ते सगळं संपलं आहे आणि त्यामुळे मी आता खूप समाधानी आहे. मॅडम फॉस्टियर्स वॉज स्टन. मॅडम फॉस्टियर्स अचंबित झाल्या. You say that you bought a diamond necklace to replace mine. म्हणजे माझा हार परत करण्यासाठी तू हिऱ्याचा हार विकत घेतलास असं तुझं म्हणणं आहे का. येस, यू डिडंट नोटीस देन दे वेअर व्हेरी सिमिलर. हो, तुझ्या ते लक्षात आलं नाही का, ते दोन्हीही अगदी एकसारखेच होते.
अँड शी स्माइल विथ प्राऊड अँड इनोसन्स प्लेजर. असे म्हणून ती अभिमानाने आणि निरागसपणे हसली. मॅडम फर्स्ट इयर डीपली मूव टू बोथ हर हँड्स. मॅडम फर्स्ट इयरने भावनाविवर सद्गतीत होऊन तिने दोन्ही हातात घेतले आणि ओ माय पुअर मॅथिल्डा, माइन वॉज अन इमिटेशन. अरे रे बिचारी माझी मॅटिल्डा, माझा हार होता तो तर नकली होता. इट वॉज वर्थ 500 फ्रँक्स ॲट मोस्ट. जास्तीत जास्त तो 500 फ्रँक्सचाच असेल, म्हणजे तो डुप्लिकेट होता इमिटेशन होता. दी स्टोरी अडॅप्टेड फ्रॉम द नेकलेस बाय बघा गाय द मोपासा. गाय द मोपासा यांच्या तो हार या कथेवरती ही स्टोरी आधारित आहे.